नमस्कार, दृष्टी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दिशा महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न। उमेद अभियान, महिला सक्षमीकरण आणि व्यवसाय वृद्धीवर भर। दिनांक 28 मे 2026 रोजी दिशा महिला प्रभाग संघाची सन 2025-26 वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले। सभेमध्ये मागील इतिवृत्त वाचन करून मंजूर करण्यात आले। तसेच उमेद अभियान संदर्भातील विविध प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली। दिशा महिला प्रभाग संघाच्या आर्थिक व्यवहारांचा लेखाजोखा सादर करण्यात आला। यावेळी उत्कृष्ट व्यवसाय करणाऱ्या बचत गटांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला। सभेमध्ये शासकीय योजनांची माहिती, समूहात नसलेल्या कुटुंबाचा समावेश, MIP तयार करणे तसेच CIF प्रलंबित प्रस्ताव सादर करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। दिशा महिला प्रभाग संघाचे कार्य व महिलांच्या सक्षमीकरणातील महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आलं। या कार्यक्रमाला तालुका अभियान व्यवस्थापक नाना पावरा, तालुका अभियान आर्थिक समावेशक अधिकारी अशोक साळवे, ग्रुप ग्रामपंचायत खांडबारा सरपंच कौली पाडवी, पोलीस पाटील सोनाली पाडवी, प्रभाग समन्वयक संभाजी पावरा, लेखापाल किसन दळवी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना बळीराम पावरा यांनी केले। यावेळी नाना पावरा यांनी उमेद अभियानाविषयी मार्गदर्शन करत महिलांना स्वावलंबी होण्याचे आवाहन केले। तर अशोक साळवे यांनी बँक कर्ज व CIF कर्जाच्या माध्यमातून विविध व्यवसाय उभे करण्याबाबत मार्गदर्शन केले। सरपंच कौली पाडवी यांनी प्रत्येक कुटुंब समूहाशी जोडले गेले पाहिजे तसेच महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले। कार्यक्रमात उत्कृष्ट सामूहिक व्यवसाय करणारे समूह, उत्कृष्ट महिला ग्रामसंघ, उत्कृष्ट वैयक्तिक व्यवसाय करणाऱ्या महिला तसेच उत्कृष्ट केडर ग्रामसखी यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले। दिशा महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा ललिता पावरा यांनी प्रभाग संघाचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना दिल्या। कार्यक्रमाचा समारोप लेखापाल किसन दळवी यांनी उपस्थितांचे आभार मानून केला।